बऱ्याच वेळेला आपण आजी किंवा आईकडनं ऐकत असतो किंवा आपण गावामध्ये गेलो तर तिथेही ऐकतो की आम्ही आज हुलग्याचे किंवा कुळथाचे शेंगोळे केले किंवा त्याचं पिठलं केलं. पण नक्की कुळीथ म्हणजे काय असतात किंवा हुलगे म्हणजे काय असतात हे आपण कधी बघितलेले नसतात. कारण आपण बाजारात गेलो ना किंवा आपण आपल्या जिथून आपण ग्रोसरी आणतो किंवा धान्य आणतो तिथे गेल्यावर आपण ठराविक धान्य आणतो. मटकी, मूग, वाटाणे किंवा छोले, हरभरे. कुळीथ घ्यायला तसं आपलं मन धजावत नाही म्हणण्यापेक्षा आपण कधी घ्यायला जात नाही. पण खरं सांगते कुळीथ हे अत्यंत पौष्टिक आहेत. त्याला हॉर्स ग्रॅम्पसुद्धा असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये शक्ती येते. मुख्य म्हणजे हाडं बळकट होतात. पण हे कुळीथ आहेत ना हे थोडे उष्णच असतात. त्यामुळे ते थंडीमध्ये त्याचा वापर करावा असं आपल्याला आपले ज्येष्ठ मंडळी सांगतात. मग त्याचे वेगवेगळे पदार्थ करायचे आणि थंडीमध्ये त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा. कुळथाचा कुठलाही पदार्थ करताना त्याला जर लसणाची जर आपण फोडणी दिली किंवा लसणाचा वापर केला तर तो जास्त चांगला लागतो. हे तर नक्कीच आहे. परंतु न लसूण घालताना सुद्धा फक्त कोथिंबीर, खोबरं, मिरची वाटून जरी आपण कुळथाचे प्रकार केले तरीसुद्धा ते चांगले लागतात. कुळथाचा उपयोग करताना ते नेहमी भाजून घ्यावेत. भाजून घेतले की ते हलके होतात आणि मुख्य म्हणजे पचायला आपल्याला ते सोपे पडतात. कुळीथ भाजून झाल्यानंतर मग त्याचं पीठ करायचं. ते आपण गिरणीतही दळून आणू शकतो किंवा घरी मिक्सरवर जरी कुळीथ आपण बारीक केले तरीसुद्धा चालू शकतात. असं हे कुळीथ भाजायचे कसे, त्याचं पीठ करायचं कसं हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना? चला तर मग. हे असे कुळीथ दिसतात बरं का. मसूर आणि कुळीथ हे साधारण दिसायला सारखे दिसतात. मसूर गोल असते आणि त्याचा रंग वेगळा असतो आणि हे कुळीथ असतात हे थोडेसे चपटे असतात. आता ह्याच्यात तुम्हाला काही काही कुळीथाचे दाणे काळे दिसतील तर याचं कारण असं हे आपले घरचे कुळीथ आहेत की नाही आपल्या शेतामध्ये आलेले. समजा जर या दाण्यांना पाणी लागलं म्हणजे पाऊस लागला तर काही वेळेला हे दाणे असे काळे होतात. बाकी हे कुळीथ अतिशय चांगले आहेत. मुख्य म्हणजे सेंद्रिय आहेत आपल्या घरचे केलेले. आता याच्यापासून आपण पीठ कसं करायचं ते बघणार आहोत. आता त्याच्याकरता हे कुळीथ आपण पीठ करण्याकरता थोडे भाजून घेऊयात. आता कुळीथ भाजले गेले कसं समजायचं तर ते आपल्याला भाजल्यानंतर हलके लागतात बरं का. म्हणजे असं भाजताना हलके लागतात आणि मुख्य त्याचा रंग बदलतो. असं झालं की आपले कुळीथ भाजले गेले तसं आपण समजू शकतो. थोडासा मी गॅस लहान करतोय पाहिजे चटचट त्याचा आवाजसुद्धा यायला लागला की नाही. म्हणून ते सारखे हलवायचे बरं का नाहीतर ते जळण्याची शक्यता असते. कुळीथ जसे जसे भाजले जातात ना त्याचा एक छान वेगळा खमंग सुगंध आपल्या स्वयंपाकघरात यायला लागतो. त्याच्यावरनं कुळीथ छान भाजले गेले असं समजायचं. हे आपले कुळीथ भाजून छान हलके झालेले आहेत आणि आपण गार करून घेतले आहेत. आता ह्याचं मिक्सरवर आपण पीठ करून घेऊयात. पीठ बारीक किंवा थोडंसं जाडसर असेल तरीसुद्धा आपल्या पदार्थांकरता चालू शकतं. असंही आपलं हुलग्याचं पीठ तयार झालं. याच्यापासून अनेक रेसिपी करता येतात. म्हणजे पारंपरिक आहेतच आणि आणखीनही नाविन्यपूर्णसुद्धा करता येतात बरं का. आणि मुख्य म्हणजे घरच्या मंडळींना आवडतात. दुपारी 4च्या वेळेला किंवा एखाद्याला भूक लागली असेल तर पटकन कुळथाचं पीठ तयार असेल ना तर पटकन अनेक रेसिपी आपण करू शकतो. तुम्हाला यातल्या काही रेसिपी बघायच्या असतील किंवा हव्या असतील तर मला नक्की कळवा. आणि बऱ्याचशा काही रेसिपी आपण दाखवल्यात सुद्धा बरं का आपल्या चॅनलवर. त्याही नक्की बघा. अशा आजीच्या बटव्यातल्या पौष्टिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.